आज ते जो सभागृह नेता जो माजी महापौर आहे, सभागृह नेता जो माजी महापौर आहे, तो 2007चा कोर्टचा ते कायदा वाचून दाखवत होता. मग हाच माजी महापौर 10 ते 15 महापौर होता ना. मग त्यावेळेस त्यांनी ते अमेंडमेंट करून घ्यायला पाहिजे होता. म्हणजे 2007चा 10 ते स्वतः महापौर असताना यांनी काही केलं नाही आणि आता 26 मध्ये आणलंय आणि आता बोलतो तो कायदा लागू करा. 2017 साली सुद्धा 17 साली सुद्धा हा प्रकार झाला होता. भोईर साहेब पण नगरसेवक होते, मी ऑपरेशन लीडर होतो. त्या घटनेत ते भोईर साहेब होते. त्यावेळेस आम्ही याच्यावरती स्टे आणला होता. तो स्टे जसंच्या तसा आस्थागायत जसंच्या तसा स्टे आहे. आणि ते असताना सुद्धा यांना सभागृह चालवायचं नाही, यांना हमखारी कायदा चालवायचा आहे आणि यांना ह्या गोष्टी करायच्या आणि त्या पद्धतीने यांचा हा चाललेला प्रयत्न आहे. आम्ही नगर विकास खात्याकडे जाणार, याच्यावरती आम्ही स्टे मागणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही याच्यावरती स्टे मागणार आहोत. आणि ही वेळ आली तर एखाद दिवस आम्हाला हे अधिवेशन चालू असताना आम्ही काय करायचं ते आम्ही बसून सर्व सदस्य बसून आम्ही ठरवू. आम्हाला हेच बघायचंय. आरोग्य हे प्रत्येक वेळेस बोलतात ना, आरोग्याच्या हितासाठी यांचे नेते ओरडतात ना, आम्हाला हॉस्पिटलचे प्लॉट नाही दिले, आम्हाला हे नाही दिलं, आम्हाला ते नाही दिलं. मग आता दिलेला हॉस्पिटलचा प्लॉट कॅन्सल करतात तर ते पाहतो आम्ही. तो काय चाललं तर ते पाहतो आम्ही. ते काय ते डिसिजन घेणार त्याबाबत. वरती शासन आहे, एक गोष्ट ध्यानात ठेवा, शासन आहे. प्रत्येक गोष्टी आम्हाला पण लोकांनी निवडून दिलेलं आहे. आम्ही लोकांच्या मधून आम्ही निवडून आलेलो. आम्ही पण इथे आम्ही कामकाज करायला आलेलो. सत्ताबळ म्हणजे काय सर्व काय असं नाहीये. सत्ताबळ म्हणजे सर्व काय नाही. जनता जनार्दन पूर्ण 111 याच्यामधून टॅक्स येतो. 111 वॉर्ड मधून टॅक्स येतो. म्हणजे यांच्या का कोणाच्या का बापाचं राज्य नाहीये. आता आम्हाला थोडे अशा पद्धतीने शब्द सुद्धा घ्यायला लागायला लागलेत आम्हाला. हे काय चाललंय आज एवढा खालच्या थरावर जाणं आम्हाला नव्हतं. म्हणजे 2007चा जो सभागृह नेता जो माजी महापौर आहे तो 2007चा कोर्टाची ऑर्डर वाचून दाखवतो आणि हा स्वतः माजी महापौर 10 ते 15 मध्ये महापौर होता. मग तेव्हा त्यांनी कायदा का नाही लागू करून घेतला. आत्ताच काय तो लावतो आणि काहीतरी उत्तर दिलं मला काय समजवतो ना. मग समजत होतं तर मग कशाला सभागृहामध्ये. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं सहाय्यक आयुक्ताचीच पोस्ट असते की सचिव म्हणून. तो सहाय्यक आयुक्त नाही आहे, तो OS आहे, ऑफिस सुप्रिटेंडेंट आहे. तो सहाय्यक आयुक्त नाही आहे, ती पोस्ट वेगळी असते. या इथं काय कारभार चाललाय, मनमाने कारभार चाललाय. बघू ठीक आहे ना. बघा बाबासाहेबांनी संविधान दिले, संविधानाच्या माध्यमातून आम्हाला पण काय अधिकार दिलेले. हे का असं नाहीये की जर उद्या विधानसभा असली म्हणजे काय मेजॉरिटीचे जीवावर का ऑपोजिशन वाल्यांचे कसं विषय पटलावर घेत नाहीत असं नाही. सर्व आमचं आम्ही लोक 42 लोक आहेत. 2 शिवसेनेचे आहेत, एक मनसेचं, एक अपक्ष आहे. त्यांच्या पण काही गोष्टी नाही, त्यांच्या वॉर्डच्या पण काही गोष्टी असतात, आमच्या पण वॉर्डच्या गोष्टी असतात. उद्या हे असं झालं तर आम्ही शासनाकडे जाऊ.